द्या इथं का म्हटलं इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे सिक्वन्स भलेही नसन दिला, तो अदृश्य आहे, पण यु नो डोकसत आहे का नाही डोकसं. मग इथं जोही अदृश्य सिक्वन्स आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन पहिलेच आहे. मग तो जो सिक्वन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्याची 19 टर्म यानी 19वी टर्म 52 आहे, यानी की 19 नंबरवर आहे, 19 नंबरवर 52 जाऊन बसलेले आहे. तुला व्यवस्थित समजायला आलं. नेक्स्ट अँड 38 टर्म यानी की 38 नंबरवर 128 जाऊन बसलेले आहे. क्लिअर झालं. किती टर्म्स आहे इथं? दोन, एक 19 आणि एक 38 टर्म, आणि दोघाचा बी यन दिलेला आहे. दोघाचा बी काय दिलेला आहे? यन दिलेला आहे, आणि यंटम्या बी दिलेला आहे. पोंगे 19 टर्म 52, 38 टर्म 128, दोन्ही बी दिलेले आहे. नेक्स्ट का म्हणते फाइंड का करायचा? सगळ्यात पहिला मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा ह्या फाइंडच्या बाद म्हणला आहे. हेच तर समजलं पाहिजे नेमकं काढाचं तरी काय आहे. सुरुवातीला फाइंड यंटम लिहिलं होतं त्याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये, हेच आपल्याला समजलं नाही म्हणून आपले मार्क तिकडे धना जाऊ शकते. म्हणून व्यवस्थित लक्ष दे. का म्हटलंय? द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. इथं टम्या नाही आलाय, सम्या आलाय. कोणाला आहे बे? कोणाला आहे? कोणाला आहे? टम्या आलाय का? मी लक्षात ठेवण्यासाठी सम्या आणि टम्या म्हणते, बाकी काही माझा उद्देश नाही आहे. नाही तर त्याला यन टर्म म्हटले जाते, समाप का म्हटलं? फर्स्ट यन टर्म्स असं सम्याने म्हटलं जाते. म्हणून इथं ह्याच्यावरच आपण वार करणार आहे. म्हणून सगळ्यात पहिले जे फाइंड आहे तेच आपल्याला समजलं पाहिजे. फाइंड का म्हणते? सम ऑफ किती टर्म? 56 टर्म. दिसलं का? सम ऑफ 56 टर्म. हेच आपलं टार्गेट आहे. मग जे आपलं टार्गेट आहे, मी सगळ्यात पहिले फाइंडर बाई लक्ष नाही आहे तुझं. पाडीचं कणं टाईट कर, पाडीचं कणं टाईट कर. झालम झंडी सारखं नको बसू, नाही थोबाडात पडीन. लक्ष दे. इथं यन काय आहे याच्यावर लक्षात येते. फर्स्ट 56 टर्मची काय करायची आहे? सम, यानी की सम्या करायचा आहे आपल्याला. याच्यावरून लक्षात आलं का यन काय असन? पाहिल्या बरोबर लक्षात येते. असं असते ना सूत्र, फॉर्म्युला. यांची जागा घेतली 56 न, कंपॅरिझन केलं तर n इज इक्वल टू 56, आणि यालाच आपल्याला काढायचं आहे. याला काढण्यासाठी सम्याचं सूत्र यानी की फॉर्म्युला की टम्याचा फॉर्म्युला? सम्याचा फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला? तुला लक्षात आलं. सम्याचा फॉर्म्युला वापरावं लागणार. लक्ष दे. मग आपण सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहू. कोणाचा? सम्याचा. यू नाही लिहिला का रे? लिहिला फॉर्म्युला. सम्याचा फॉर्म्युला सांग. यस यन इज इक्वल टू यन अपॉन नंतर ट्वाइस ए, नंतर प्लस यन मायनस इंटू डी न लिहू ना. लिहिला. फॉर्म्युला व्यवस्थित लिहिला का नाही लिहिला? गणित आपल्याबरोबर बोललं का नाही बोललं? कसं काय बोललं? इथंच तर लिहिलाय सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. हे सांगते की सम्याचा फॉर्म्युला वापर. सम्या दिला आहे म्हणून सम्याचा फॉर्म्युला वापर म्हटलं तर सम्याचा फॉर्म्युला लिहिला. गणित बोललं आपल्या बरोबर. गणित असं बोललं पाहिजे. बोल काय गणित? गणित कसं आहे? बोलक. आता नीट लक्ष दे. इक्वलच्या जागी सम्याच्या जागी सम्या, यांच्या जागी किती आहे? 56 टर्मची काय करायची आहे? सम इज इक्वल टू 56 अपॉन 2. इथं नेक्स्ट 2 मल्टिप्लाइड बाय ये आहे का तुझ्या जवळ? नाही नाही, चेक करणं आहे का? नाही दिसत असून कुठं? खाली कोणत्यात? नाही आहे. म्हणून ट्वाइस ए जशानं प्लस इथं बोल यन 56 मायनस इंटू डी बोल. आहे का? चांगल्या डोऱ्यानं पाय. आहे का? गणित वाचलं तरी ए बी नाही भेटला आणि डी बी नाही भेटला. फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स गायब आहे. आलं का लक्षात? आणि मग दादा फर्स्ट टर्म गायब आहे, कॉमन डिफरन्स गायब आहे, ए आणि डी गायब आहे, आणि तू म्हणता ऍडिशन कर 56 टर्मची. कशी काय होणार? विदाउट ए आणि विदाउट डी ऍडिशन होणार नाही. मग गणित बोललं ना आपल्या बरोबर. ते सांगत आहे ना ए आणि डी काढ काढ आण आण. समजून राहिलं?
आणि हे कधी समजलं, अगर सम्याने मांडला नसता, फॉर्म्युला मांडला नसता, व्हॅल्यू कुचकल्या नसत्या, तर ए आणि डी चा प्रश्न पडला नसता. आणि इथं दिसत बी आहे ए आणि डी गायब आहे. ऍडिशन करताना पहिलेच लक्षात आलं पाहिजे, सम्याच्या फॉर्म्युल्यामध्ये कोण कोण दलिंद्र येते, डिफरन्स येते, एन येते, ए येते का नाही असं आपल्याला अगोदरच समजलं पाहिजे. ठीक आहे. पण ये इकडे 56/2 इथं बॉल ट्वाईस ए प्लस इंटू डी जशानं तसाच ह्या इथं विसरलो होतो. हा 55 इंटू डी. बस याला जसं आहे तसंच राहू दे. याला देतो मी 1 नंबर. कोणता नंबर? 1 नंबर. आलं का लक्षात? कारण मी आता याच्या समोर सॉल्व करू शकत नाही. आणि 2 मी कॉमन बी नाही काढू शकत, कारण की भाऊ 55 आहे, 55 आहे, 8 नंबर आहे. कोणता नंबर आहे? आणि ह्या कॉमन निघन का? अगर 56 राहिले असतं तर निघलं असतं. मग कॉमन फॉर्मन काढायचं, हे जशानं तसंच राहू द्या. आता नीट लक्ष घ्या, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ए आणि डी लागते. हा प्रश्न इथं आपल्याला पडला. आता ए आणि डी कसा निघन? मग ए आणि डी करा लटकून राहिलो. हो जाऊ दे, जाईन का मी? नाही जात, शिकवायचं आहे तुम्हाला. बोली नाही दे, पिऊनच घेतो. हो लक्ष दे. ट्वाईस ए प्लस 55 डी. दनादन डन. ए आहे त्यावर, डी आहे. मग आपण त्याच्याबारे विचार करायचा का? अबे करायचा, काढाचा तो विचार करायला लागन. हा लक्ष दे. मग हे काढासाठी काही तर दिलं असेल त्यानं. ठीक आहे, मूर्ख थोडीच आहे, कारण त्यानं सम सांगितली तर काही तर दिलं असेल आयडिया. त्यानं सांगितली आयडिया पाय 90 टर्म इज 52, 38 टर्म इज 128. चांगल्या डोळ्यानं पाय, याच्या माध्यमातून ए आणि डी काढून दाखवू म्हणते. लक्ष दे कसा काढून दाखवतो पाय. आणि वरतून काय म्हणते? इन अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. चल लवकर बोल पाय. गिवन काय आहे आपल्यापाशी? गिवन मध्ये पुन्हा चल 19 टर्म किती आहे? 52 आहे का? 19 टर्म 52 आहे का? हा. नेक्स्ट 38 टर्म किती आहे का? हा. मग आता 19 टर्म इज 52 आहे. डन. याला पहिले घेऊन घेऊ. ठीक आहे. आणि एक किती आहे? 38 टर्म इज इक्वल टू 128. इकडे बी मांडलं आणि इकडे बी मांडलं. 90 टर्म इज इक्वल टू 52 आणि 38 टर्म इज इक्वल टू 128. याच्यावरून पाठीचा गणा टाईट कर, नाही तर गादी आणून देईन झोपण्यासाठी मी, आणि मी बी येऊन बसीन काडी घेऊन. लक्ष दे. ह 90 टर्म. कोणती टर्म? कोण आहे आपल्याजवळ? यन आहे ना? हा. मग यन टर्मचा फॉर्म्युला बोल लवकर. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. इकडे बी बोल एन टर्मचा फॉर्म्युला इंटू डी. कॉमा देऊन एन बोल इथचा 38, कॉमा देऊन एन बोल इथचा काय आहे? 90. दिसला का? एन इतके आहे, एन काय आहे? मग दोन्ही बी एन वेगवेगळे आहे का नाही आहे? चांगल्या डोळ्यानं पाय. आणि इथं पाय आता. चल इथं किती? T19. कोणच सांगितलं एन 19 आहे म्हणून? इथं टी बॉल एन बॉल लवकर, नाही लिहिजो 19. समजलं का? नीट लक्ष दे. याच्या जागी प्लसच्या जागी एन बॉल 19 आहे. 19 मायनस 1 लिहू का? 18 डी डायरेक्ट. 18 डी लिहिला का? हा. इथं बोल याच्या जागी प्लसच्या जागी किती आहे एन? मग 38 मायनस बोल किती होते? 37 डी. काय केलं? 37. मग T19 किती आहे? बोल लवकर. T19 19 टर्म किती आहे? पुट करू का याच्या जागी? इक्वलच्या जागी, याच्या जागी प्लसच्या जागी 18 डी जशानं. थारो समज में आया? हे इक्वेशन थर्ड आहे. याला पहिलं दिलं, याला काय दिलं? थर्ड नाही, दुसरं, सेकंड.
मी दोन सोडून दिले, एक पाऊल जास्त चढून राहिलो. समजलं नाही? व्यवस्थित डोक्यात घुसलं बापू. ए मुन्ना, 19 टर्म 52 आहे. एन टर्म्याचा फॉर्म्युला पुट केला, 19 एन घातला, 19 - 1 18 डी झाले. मग 19च्या जागी 52 मांडले. आणि हे जशानं तसं सिमिलरली इकडे वळू रे बाळा, लक्ष दे. बोल 38 टर्म किती आहे? 128. दिसून राहिलं ना? हा, याच्या जागी प्लसच्या जागी 37 डी जशा ना. इक्वेशन किती वय? पहिलं, दुसरं, तिसरं. आता नीट लक्ष घाल. काय आपलं पहिलं चॅप्टर झालं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. झालं का नाही झालं? किती व्हेरिएबल होते? मग दोन्ही व्हेरिएबलची जे व्हॅल्यू होती ती निघत होती की नाही निघत होती? एवढं तुला समजते ना? मग इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये चेक कर, ए आणि डी किती व्हेरिएबल आहे, पॉवर किती आहे त्याचा. इथं बी किती व्हेरिएबल आहे, पॉवर किती आहे. इक्वलच्या तिकडे व्हॅल्यू आहे का नाही आहे, इक्वलच्या तिकडे व्हॅल्यू आहे का नाही आहे. डोक्यात घुसलं का? याच्या माध्यमातून आपण ए आणि डी, जसं पहिल्या चॅप्टर मध्ये ए आणि डी काढत होतो तसा तिथं काढू शकतो. एक तर दोघांची सम करू किंवा दोघांची सबट्रॅक्ट करू. अगर इथं व्हेरिएबल कोणता आहे? ए. इथं व्हेरिएबल कोणता आहे? ए. दोघाही पदचा कोएफिशिएंट कसा आहे? 1 1. अगर कोएफिशिएंट व्हेरिएबल पदचा इक्वल असेल तर काय करतो आपण? साइन कोणता आहे तिथं? ए पाशी प्लस, इथे कोणता आहे? प्लस. जो सेम आहे, ज्याचं कोएफिशिएंट इक्वल आहे, त्याच्यात जवळचा साइन इम्पॉर्टंट असते. इथं बी प्लस, इथं बी प्लस. मग हे मेलं पाहिजे, जे सारखं आहे ते गेलं पाहिजे. कारण की 2 म्हणून मायनस होणारा 2च असते, तेव्हाच कुठं अंडर राहील ना. मग जसं ए मायनस ए काय राहील? 0. मग इथं दोन्ही प्लस प्लस 0 होणार आहे का? मग साइन चेंज करावं लागेल ना. साइन काय करावं लागेल? चेंज. तेव्हाच कुठे हे 0 होईल. मग उरण आपल्यापाशी डी, तर डी निघन ना. मग तसाच आपण डी ची व्हॅल्यू पुट करू, तसाच ए निघन. हे आपली लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलची मेथड. परंतु आपण त्याच पद्धतीद्वारे असं न करता गणित सॉल्व करू. आणि त्याच्यासाठी यूज युअर डोक्सा आणि माया बी डोक्सा. पहिले माया डोक्सा लावतो, नंतर तुम्ही माग तुमचा डोक्सा लावा. डोक्यात बसला ये डोक्सा लावू, काही तर सॉल्व करतो. पाय कसं काय करतो. इक्वेशन कोणतं आहे? 2 आणि 3. चाल इकडे लक्ष दे रे डुकरो. काय बे? 52. ए प्लस बोल किती डी आहे? 18 डी. ते बोल लवकर. 128. किती आहे ते? ए प्लस 37 डी. मला इथंच कळून गेलं. ट्वाइस ए प्लस 55 डी. हे याच्याच साठी काढून ठेवलं होतं मी न. काय पाय? ए प्लस ए आहे का? आहे का? 18 प्लस 37 55 होते का? म्हणजे ट्वाइस ए प्लस 55 डी ह्या इथं ऑलरेडीच आहे. आणि याच्या जागी आपल्याला व्हॅल्यू पुट करासाठी याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. कोणाची? ह्या ए दलिंद्राची हे लिहिलाय ना याची. आणि ह्या इक्वेशनच्या माध्यमातून आणि ह्या इक्वेशनच्या माध्यमातून दोन्ही इक्वेशनची जर मी ऍडिंग केली, ऍडिंग इक्वेशन 2 आणि ऍडिंग इक्वेशन 3, तर आपल्याला हे व्हॅल्यू आहे ती भेटते. पाहून इथं लिहितो ऍडिंग. काय लिहिलं रे? ऍडिंग 1 and 2. माऊन नाही राहिला, फॉर्म्युला घालतो हवा खाले. 2 and 3 आहे का? अच्छा अच्छा अच्छा. 2 and 3 लिहिलं. 2 and 3. आता बाकी टक दिसून राहिलं. 2 कोणता वय? ह्या. 3 कोणता वय? ह्या. डोक्स चालवलं. का चालवलं? नाही ते ए काढला असता, मग डी घातला असता, आणि मग बापा मग गणित सोडवलं असतं. आपलं गणित बरोबर राहिलं असतं. पण लंब झालं असतं. आपल्याला लंब करायचं नाही आहे, आपल्या डोक्याचा वापर करायचा आहे. यूज युअर डोक्सा. आणि माया बी डोक्सा. मी माया डोक्सा यूज करतो, तुम्ही मांग करा. या इकडे ए प्लस ए ट्वाइस ए प्लसच्या जागी साल बोल 18 प्लस 37 होते किती? बोटावर मज लवकर बोटावर
किती होते 55 डी होते का 8 आणि 7 15 चा उरला किती 1 आणि 3 आणि उरलेला घातला तर किती होते लिहिला का नाही लिहिला मग इकडलं बी हे जे राईट हँड साईड न लिहिली मी ना व्हॅल्यू राईट हँड नाही वाटते आपला मायाला डावात असं व्हाय वाटते हो ह्या कोणता हात आहे लेफ्ट हँड हात लेफ्ट हँड साईडची का करायची आपल्याला ऍडिशन हा किती होते बे किती होते 10 उरला किती 1 5 आणि 8 5 आणि 2 आणि ह्या 1 आणि ह्या 1 डोक्यात बसलं का चेक करून घे नाही गणित जाईन हवा खाले 8 आणि 2 किती होते 10 0 लक्ष दे ना ऍडिशन शिकवा लागली मले 10 आणि 2 किती होते 8 आणि 2 किती होते अबे 8 आणि 2 10 होते बा म्हणून असं डोक्यात आलं आणि तेच पकडलं मी ना 8 आणि 2 किती होते 10 किती झाले रचला किती ऍडिशन किती केली उरला किती ट्वाइस ए प्लस 55 डी इज इक्वल टू किती आले पुट इन 1 यस या नो समजलं लागला का लाईट समजलं ना हा ह्या इथं पुट करू का आपलं तसं गणित मस्त हवा खाल चाललं आपलं हा कसं 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 घुमून राहिलं आपलं गणित पाय पहिले हे लिहायचं अलग अलग हे वरतून इथपर्यंत अलग लक्षात 2 नंबरवर हे लिहायचं बे पाय पहिली 1 नंबरवर नंतर हे 2 नंबरवर नंतर हे अशी रेषा कच्च दिशेने फाडून घेतो कन्फ्युज नाही झाली पाहिजे मोठी आणि हे 4 नंबरवर आणि हे डोक्यात बसलं का लक्ष दे मोठ्या हा का बाई ट्वाइस ए प्लस 55 डी इज इक्वल टू किती आला 180 पुट इन 1 पुट इन 1 मध्ये पुट करायचं आहे 1 बाय 1 चांगल्या डोळ्यानं दिसला का हा यस 56 इज इक्वल टू 56 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 180 मल्टिप्लाइड बाय किती आहे 180 मल्टिप्लाइड बाय 180 डोक्यात बसलं ना हा किती आलं 56 मल्टिप्लाइड बाय 2 ना 180 ले डिवाइड केला तर आन्सर किती 90 आणि इथं किती येईल लवकर बोल आलं का 5040 आलं का काय केला 0 जशानं 96 चा किती होते घालतो 96 चा किती होते किती लिहिला उरला किती 95 चा 45 मध्ये 5 ऍड केलं किती झाले लिहिले का समजलं काय सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स खाली आन्सर लिहिजो इथं हे लास्ट मध्ये लिहिजो सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स इज 5040 स्क्रीनशॉट घेऊन घेजो अबे हो चमायला